नमस्कार. शेतकरी नामा GA न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाची आणि समाधानाची बाब, गेल्या काही दिवसापासून पावसाने जोर धरलेला आहे आणि नीरा नदी खोऱ्यातील जवळजवळ सगळी धरणं हे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागलेली आहेत. आज सकाळी 10 वाजण्याचे सुमारास शिवाजी जाधव कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा यांनी वीर धरणातील जलपूजन केलं आणि त्या ठिकाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं. 3 गेटमधून जवळजवळ सकाळी सुरुवातीला 13,933 क्युसेक्सनी नीरा नदीच्या सांडव्यामध्ये पाणी सोडलं आणि खऱ्या अर्थानं धरणांची पाण्याची पातळी वाढत असल्याचं निदर्शनास यायला लागलं. खरं तर वीर धरणाच्या या कार्यक्षेत्रामध्ये, वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या संततधार पावसाने भाटघर असेल, नीरा देवधर असेल आणि गुंजवणी असेल, ही धरणं आता पूर्ण भरण्याच्या स्थितीमध्ये आलेली आहेत. या धरणाच्यावर अवलंबून असणाऱ्या हे वीर धरण आणि वीर धरणाच्या नीरा आणि उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे जवळजवळ 40,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे. हजारो गावांच्या पाणी योजना याच्यावर अवलंबून आहेत. शेती मोठ्या प्रमाणावर शेती या वीर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळं सातत्यानं वीर धरणामध्ये किती पाणी आलेलं आहे, नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये किती पाऊस पडतोय, धरणांमध्ये पाण्याची पातळी कशी आहे, याची इत्थंभूत माहिती सातत्यानं शेतकरी घेत असतात. आणि आज सकाळी या धरणाच्या मध्ये जवळजवळ 85% वीर धरण भरल्यामुळे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 3 मोऱ्यांच्या वाटे जवळजवळ 13,000 क्युसेक्सनी पाणी सोडण्यात आलं. नंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाल्याने दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 9 मोऱ्यांच्याद्वारे जवळजवळ 55,644 क्युसेक्सनी पाणी मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलं आणि वीर धरण हे पूर्णत्वाच्या दिशेला वाटचाल करू लागलं. गेले अनेक दिवसापासून सातत्यानं शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो पाऊस गेल्या 8 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर नीरा नदी खोऱ्यामध्ये कोसळतोय आणि त्यामुळं त्या परिसरातील सर्वच धरणं, मग भाटघर धरण असेल, नीरा देवधर धरण असेल, देवधर धरण असेल किंवा गुंजवणी धरण असेल, हे आता पूर्णपणे भरण्याच्या क्षमतेची तयार झालेली आहेत. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारात या धरणांच्या मध्ये किती पाणी साठा आहे, या धरणांमध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडतोय, याची माहिती पाटबंधारे खात्याच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सकाळी जवळजवळ त्या भाटघर धरणाच्या क्षेत्रामध्ये 31 मिलीमीटर पाऊस पडत होता आणि जवळजवळ आत्तापर्यंत 468 मिलीमीटर पावसाची नोंद त्या परिसरामध्ये झालेली. भाटघर धरण 67% आज अखेर भरलेलं आहे. नीरा देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सकाळी 103 मिलीमीटर पाऊस पडत होता आणि आज आत्तापर्यंत 1020 मिलीमीटर पावसाची नोंद त्या परिसरामध्ये झालेली. ते नीरा देवधर धरणही जवळजवळ 60% भरलेलं आहे. वीर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 14 मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि आत्तापर्यंत 205 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. हे धरण जवळजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 85 ते 86% भरलेलं होतं. गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सकाळी 151 मिलीमीटर पाऊस पडलेला होता आणि आत्तापर्यंत जवळजवळ 1290 मिलीमीटर पावसाची नोंद गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि गुंजवणी धरण 71% भरलेलं आहे. पावसाचा जोर पाहता आणि पाणी ज्या वेगाने वीर धरणामध्ये येत आहे, त्या सर्व गोष्टींचा विचार करता दुपारी या धरणातून 9 धरणातील मोऱ्यांवाटे जवळजवळ 55,644 क्युसेक्सनी पाणी नीरा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. गेले अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना ज्या पावसाची आणि ज्या वीर धरण भरल्याची जी आतुरतेने वाट पाहत होते, ती आतुरता आता संपुष्टात आलेली आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय. त्या धरणामध्ये येत असलेल्या पुरंदर तालुक्यातीलही माहूर धरण असेल किंवा संगम डॅम असेल, तेही धरण आता भरून, त्याही छोटी धरणं भरून वीर धरणामध्ये पाणी येत आहे. पुरंदर किल्ल्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने पुरंदरच्या
किल्ल्यावरून उगम पावणाऱ्या कऱ्हा नदीतलाही मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे आणि तेही पाणी आता नाझरे धरणामध्ये येऊन पोचलेलं आहे. पुरंदर किल्ल्याच्या परिसरामधून उगम पावणाऱ्या रुद्रगंगेवर असणारी वडाची मळाई हे सुद्धा छोटं धरण भरून आता पिलनवाडी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. उद्या 1 ते 2 दिवसामध्ये पिलनवाडी धरणही भरून तेही पाणी आता वीर धरणामध्ये जाण्याची शक्यता आहे. वीर धरणामध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये तेही पाणी पिलनवाडीचं भरून वीर धरणामध्ये जाईल. अशा पद्धतीनं पुरंदर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला आहे. समाधानकारक धरणांची पातळी वाढतीये आणि शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे चैतन्याचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नीरा खोऱ्यामधीलही धरणं आता पुढच्या काळामध्ये भरतील. गेल्या वर्षी याच दिवशी जवळजवळ 33% ती धरणं 69% ती धरणं भरलेली होती. आज अखेर ती धरणं 57% ते 58% भरलेली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने जरी पाऊस कमी असला तरी त्या गेल्या वर्षीची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारी आता पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दिलेली ओढ आणि गेल्या 2 वर्षांमध्ये पावसाचा पडलेला खंड यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये एक प्रकारे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं होतं. परंतु गेल्या 2 ते 3 दिवसापासून कोसळणाऱ्या संततधार पावसाने परिसरातील नीरा खोऱ्यातील सर्वच धरणं आता भरण्याच्या मार्गावर आहेत. वीर धरण हे जवळजवळ 100% भरलेलं आहे. वीर धरणातून जवळजवळ 55,644 क्युसेक्स वेगाने नीरा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्यामुळे पुन्हा एकदा 7:15 वाजता पाण्याचा वेग वरून येणारा पाण्याचा वेग लक्षात घेता जवळजवळ 61,488 क्युसेक्स वेगाने 7:15च्या दरम्यान पुन्हा एकदा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आलेला असून लोकांनी सावधानता बाळगावी अशा प्रकारच्या सूचना पाटबंधारे खात्याच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद.